नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मला पार्टी वेअर केक बनवायचा आहे आणि तो 2 किलोचा बनवायचा आहे। हा केक पायनॅपल फ्लेवरचा आहे आणि आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, त्याच्यासाठी हा केक मी बनवणार आहे। म्हटलं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आणि स्पेसर बॉक्स वापरून आपण केक कशा पद्धतीने बनवू शकतो तेही तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे मी 2 ठिकाणी बेक होण्यासाठी ठेवलेले आहेत। हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे। इथे बघू शकता 1 किलोचा हा बेस आहे, तो आपला इथे छान असा बेक झालेला आहे। आणि इकडे बघू शकता अर्धा किलोचा हा बेस आहे, हा सुद्धा बेक झालेला आहे। मी अगोदरच हे बेस दोन्ही बेक होण्यासाठी ठेवून दिले होते, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। अशा पद्धतीने मी 3 बेस इथे बेक करून घेतलेले आहेत आणि तिन्ही बेस आता आपण लेयर्स वगैरे सगळ्या छान अशा कट करून घेऊयात। इथे बघू शकता जो 1 किलोचा मोठा बेस आहे त्याच्या मी अगोदर 3 लेयर्स इथे कट करून घेणार आहे। तुम्हाला धाग्याच्या मदतीने अशा पद्धतीने लेयर्स कट करून घ्यायचे आहेत, पण त्या अगोदर जो आपल्याकडे चाकू वगैरे असतो त्याने थोडंसं कट मारून घ्यायचं आहे की तुम्हाला किती आपला जो बेस आहे त्याची साईज किती आहे आणि आपल्याला किती लेयर्स ठेवायला पाहिजेत। तिन्ही लेयर्स सेम आकारामध्ये तुम्हाला कट करायचे आहेत। जी साईज आहे सेम ठेवायची आहे, त्याने तुम्हाला आयडिया लागेल की चाकूने कट मारल्यामुळे आपल्या लेयर्स एकदम छान अशा कट होणार आहेत। म्हणून अगोदर कट मारून चाकून घेणं गरजेचं आहे। बघू शकता किती छान अशी आपली लेयर पहिली कट झालेली आहे। अशा पद्धतीने मी दुसरी सुद्धा लेयर इथे कट करून घेणार आहे आणि खूप इझी आणि सोपा हा केक आहे। सुरुवातीला थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे, पण प्रयत्न करा। व्हिडिओ बघून फक्त गप्प बसू नका, खरंच प्रयत्न करा। प्रयत्न केल्याने सगळं काही होऊन जातं। इथे बघू शकता मी दोन्ही सुद्धा लेयर कट करून घेतलेले आहेत आणि धाग्याच्या पद्धतीने पटकन ह्या कट होतात लेयर्स, आपल्याला चाकू वगैरे वापरायची गरज नाही। इथे तिन्ही लेयर्स छान अशा कट झालेल्या आहेत। आता आपण जो दुसरा अर्धा किलोचा बेस आहे त्याच्या सुद्धा लेयर्स कट करून घेऊयात। इथे माझ्या सगळ्या लेयर्स कट करून झालेल्या आहेत आणि आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात। ते मी सगळ्यात अगोदर अर्धा किलोचा जो केक आहे तो क्रीम कोटिंग करून घेणार आहे। ते अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे, त्याच्यावरती मी क्रीम लावून एक लेयर ठेवून दिलेले आहे। त्याला पायनॅपल क्रशने छान असं सोक करून घेतलेलं आहे। याच्यावरती मी आता क्रीम लावून घेणार आहे। आपल्या घरचाच बर्थडे असल्यानंतर घरात खूप काही तयारी करायची असते, आवरावर असते, त्यामुळं स्वतःला सगळं मॅनेज करावं लागतं। म्हणून केक बनवण्यापासून ते पूर्ण मुलांच्या स्नॅक्सपर्यंत सगळं आपल्यालाच बनवावं लागतं, बघावं लागतं। त्यामुळं वेळ खूप कमी राहतो। तेवढ्या वेळामध्ये सुद्धा मी इतका छान पार्टी वेअर केक बनवून रेडी केलेला आहे, ते तुम्ही पुढे बघालच। इथे मी एक लेयर लावून घेतलेली आहे, त्याच्यावरती क्रीमसुद्धा लावून माझी झालेली आहे। आणि आता मी पायनॅपलचं जे क्रश आहे ते 2 चमचे होतील इतकं याच्यावरती ओतून घेतलेलं आहे आणि ते पॅलेट नाईफनी सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। याच्यावरती माझं क्रश स्प्रेड करून झालेला आहे। आता आपण दुसरी लेयर आहे ती याच्यावरती सेट करून घेऊयात। इथे बघू शकता मी दुसरी लेयर सुद्धा सेट केलेली आहे आणि पायनॅपल क्रशने छान असं सगळीकडे सोक करून घेतलेलं आहे। सोकिंग करणं खूप गरजेचं आहे। सोकिंग केल्यामुळेच आपल्या केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। आणि हो मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती। ज्यावेळी मी हे बेस बेक होण्यासाठी ठेवलेले होते, याच्यामध्ये मी इमल्शन न वापरता जो पायनॅपल क्रश आहे तो वापरलेला आहे। त्यामुळे यावेळी थोडी या केकची टेस्ट जी आहे ती वेगळीच लागणार आहे आणि खूप छान लागणार आहे। तर तुम्ही इमल्शनच्या ऐवजी तुम्ही केकमध्ये पायनॅपल क्रशसुद्धा वापरू शकता, त्याने आपला केकला खूप छान टेस्ट येते। आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळी आपण केकचं बॅटर बनवतो त्यामध्ये इमल्शन न टाकता जे पायनॅपल क्रश आहे ते टाकून मिक्स करायचं आहे आणि बेक होण्यासाठी
ठेवायचा आहे. याने केकची चव खूप वाढते. असं एक वेळ करून नक्की बघा. इथे माझी दुसरी लेअरसुद्धा सेट करून झालेली आहे आणि मी सोबतच साईडने जे क्रम कोटिंग आहे ते सुद्धा करून घेतलेलं आहे. याने काय होतं, आपल्या ज्या लेयर्स आपण एकावरती एक ठेवतो त्या एका लेवलमध्ये राहतात, अजिबात इकडं तिकडं सरकत नाहीत. त्याचा शेप जो आहे तो एकसारखा राहतो. म्हणून क्रम कोटिंग सोबतच करणं खूप गरजेचं आहे. काही छोट्या छोट्या टिप्स आहेत केक बनवताना, त्या एक वेळ आपल्या लक्षात आल्या ना की नंतर केक बनवणं खूप इझी जातं आपल्याला. आता आपलं क्रशसुद्धा स्प्रेड करून झालेलं आहे. आपण याच्यावरती तिसरी लेयर सेट करूयात. बघू शकता जास्त काही मेहनत लागली नाही. किती छान अशी आपली तिसरी लेयरसुद्धा एकदम एका लेवलमध्ये सेट झालेली आहे. थोडाही केकचा आपल्या शेप तिरका किंवा असा झुकलेला असा अजिबात दिसत नाही. याच्यावरती आपण क्रीम टाकून थोडंसं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे आपल्याला जी क्रीम आहे ती पसरवून क्रम कोटिंग केकचं करून घ्यायचं आहे. आणि क्रम कोटिंग करून झाल्यानंतर थोडा वेळ एक 5 मिनिटासाठी आपल्याला केक जे आहेत ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत. जर तुम्ही फ्रीजमध्ये केक ठेवले तर त्या केकचं जेव्हा आपण फायनल फिनिशिंग करतो त्यावेळी ना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो, तो येणार नाही. म्हणून फ्रीजमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही असं करूनसुद्धा बघा आणि डायरेक्ट फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा केक बनवून बघा. तुम्हाला त्यातला जो डिफरन्स आहे तो समजून जाईल. आता मी तो केक फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. या केकसाठी आपल्याला 2 अर्धा किलोचे केक आणि 1 किलोचा एक असा लागणार आहे. त्यातला आपला आत्तापर्यंतचा अर्धा किलोचा आणि 1 किलोचा सेट करून झालेला आहे. 1 किलोचा जो मी रेडी केलेला आहे तो फ्रीजमध्ये अगोदरच सेट होण्यासाठी ठेवून दिलेला, कारण जोपर्यंत केक सेट होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती लेयर ठेवल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतो. म्हणून केक सेट झाल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरती लेयर ठेवता येणार नाहीत, कारण हा 3 टायर केक आहे. म्हणून मी अगोदरच त्याला सेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आयसिंग होण्यासाठी. इथे बघू शकता जो सगळ्यात वरती केक येणार आहे तो आता आपण सेट करून घेणार आहोत. हा अर्धा किलोचा बेस होता, त्याला मी गोल राऊंडमध्ये कात्रीच्या मदतीने गोल शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. जो आपला स्पेसर बॉक्स आहे त्याच्या साईडने हा बेस मी कट करून घेतलेला आहे. त्याची जितकी साईज आहे तेवढ्याच साईजने मी हा कट करून घेतलेला आहे. इथे मी पहिली लेयर सेट केलेली आहे, त्याला क्रीमने सगळीकडे स्प्रेड करून क्रश टाकून स्प्रेड करून घेतलेला आहे आणि दुसरी लेयरसुद्धा याच्यावरती सेट करून क्रीमची लेयर देऊन क्रश टाकून स्प्रेड करून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरती जी आपली तिसरी लेयर आहे ती लावून घेऊयात. यालासुद्धा मी सगळीकडे पायनॅपल क्रशने पहिलं सोक करून घेतलेला आहे आणि आता हा सुद्धा आपला केक रेडी झालेला आहे आणि मी याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. इथे बघू शकता 2 जे केक आपले आहेत ते दोन्ही सेट झालेले आहेत छान असे. या केकचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे. बघू शकता हा 1 किलोचा केक आहे. हा सुद्धा छान क्रम कोटिंग करून मी आयसिंग करून घेतलेला आहे. आता आपण याला क्रीमने छान असं फिनिशिंग द्यायचं आहे. इथे मी क्रीमसुद्धा अगोदरच बनवून घेतली होती आणि पीच कलरमध्ये ही क्रीम मी बनवलेली आहे. हलकासा ऑरेंज कलर यामध्ये मिक्स केलेला आहे आणि अशी आपली पीच कलरमध्ये क्रीम बनवून रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पीच कलर इथे रेडी करू शकता. आता आपण सगळीकडे पायपिंग बॅगच्या मदतीने अशा प्रकारे क्रीम लावून घेतलेली आहे. आता वरती सुद्धा आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता जो खालचा बोर्ड आहे तो मी किती मोठा घेतलेला आहे. याचं कारण असं आहे, हा बोर्ड जो आहे थोडासा मजबूत असतो. याच्यावरती आपण 3 टायर 4 टायर कितीही आपण लेयर्स एकावरती एक ठेवून केक बनवू शकतो. मला असं सांगायचं आहे, हा जो बोर्ड आहे याला ड्रम बोर्ड म्हणतात. याच्यावरती आपण कितीही वजनाचा केक बनवू शकतो. हा जो ड्रम बोर्ड आहे आपल्याकडे तर थोडासा स्वस्त भेटतो, पण मला इथे ग्वालियरमध्ये हा 200 रुपयांना भेटलेला आहे. आता बघू शकता इथे मी सगळीकडे क्रीम लावून घेतलेली आहे आणि सगळीकडे पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. इथे बघू शकता क्रीमचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा किती एकदम सॉफ्टली आहे. क्रीम बनवताना आपल्याला जास्त वेळ क्रीम
व्हिप करायची नाही, त्याने क्रीममध्ये छोटे छोटे असे एअर बबल्स येतात आणि क्रीम केकला छान अशी व्यवस्थित सेट होत नाही. म्हणून थोडंसं सॉफ्टनेसपणा जो आहे तो क्रीममध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आता आपण स्क्रॅपरच्या मदतीने केकचं फिनिशिंग करून घेऊयात. आपण स्क्रॅपर पकडताना नेहमी एका ठिकाणी पकडून ठेवायचं आहे, अजिबात उचलायचा नाही. उचलल्याने क्रीम जी आहे ती सगळी निघून येते, म्हणून स्क्रॅपर अजिबात उचलायचा नाही. इथे बघू शकता किती छान असं आपलं फिनिशिंग आलेलं आहे आणि वरती जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती तुम्ही स्क्रॅपरने अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. इथे बघू शकता किती छान असं वरची सुद्धा क्रीम एक्स्ट्राची मी काढून घेतलेली आहे आणि किती छान असं आपल्या केकचं सुद्धा फिनिशिंग इथे आलेलं आहे. आता आपण जो दुसरा केक आहे त्याला सुद्धा क्रीम सगळीकडे लावून घ्यायची आहे. बघू शकता मी इथे सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे, वरती सुद्धा क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे. सेम प्रोसिजरने आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे क्रीम लावून घ्यायची आहे आणि छान असं याचं स्क्रॅपरने फिनिशिंग करून घ्यायचं आहे. इथे केकचं क्रीम लावून सगळीकडे झालेलं आहे. आता आपण छान असं फिनिशिंग करून घेऊयात. तिन्ही केकच्या लेयर्स मी छान अशा सेट करून घेऊन फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या. हा केक बनवता बनवता 6 वाजले होते. आम्हाला सुद्धा रेडी व्हायचं होतं, कारण जी मुलं आणि ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या येत होत्या. म्हटलं आता आपण हा व्हिडिओ बनवायला जाऊ, तोपर्यंत वेळ होईल, म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही. इथे बघू शकता मी 2 लेअरमध्ये किती छान असा केक सेट करून घेतलेला आहे. याच्यावरती फ्लावर्स वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. हे फ्लावर्स आपल्याला केक मटेरियल शॉपमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलरमध्ये भेटून जातात. इथे मी केक पूर्ण असा रेडी करून बाहेर कटिंगसाठी नेलेला आहे. बघू शकता टेबलवरती इथे ठेवलेला आहे. किती छान असा या केकचा लुक आहे आणि किती छान असा दिसतो पण आहे. इथे सगळ्यांनी मिळून औक्षण छान असं करून घेतलेलं आहे आणि ह्या आमच्या शेजारच्या ताई आहेत. सगळ्यांनी मिळून मुलीचं माझ्या औक्षण करून घेतलेलं आहे आणि इथे आता केक जो आहे कट करणार आहे. बघू शकता इथे केक कट करून झालेला आहे. केक चारून सगळ्यांनी फोटोसुद्धा काढलेले आहेत. इथे बघू शकता सगळ्यांनी तिच्यासाठी गिफ्टसुद्धा खूप छान छान आले होते, गिफ्ट्स घेऊन आले होते, त्याचेसुद्धा फोटो काढलेले आहेत. काही छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या स्किप झालेल्या आहेत, पण भरपूर असं मी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता इथे सगळं स्नॅक्स वगैरे खाऊन झालं, केक खाऊन झालं. आता मुलांचं काय, डान्स पार्टी. छान अशी केकची तर पार्टी झालीच, पण आता डान्सची पार्टी बघा किती छान अशी झाली. इथे बर्थडे पार्टी संपलेली आहे आणि डान्स पार्टी छान अशी सुरू झालेली आहे. बघू शकता किती मुलं एन्जॉय करत आहेत. ह्या माझ्या मुलीच्या मैत्रिणी आहे आणि इथे बघू शकता चिमुकले सुद्धा किती छान असं एन्जॉय करत आहेत. छान अशी बर्थडे पार्टी सेलिब्रेट झाली. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला लाईक शेअर जास्तीत जास्त करा. धन्यवाद.